2001 सालची गोष्ट आहे, जेव्हा इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान एरियल शॉरॉन यांनी पाहिलं की त्यांच्या देशाची गुप्तचर संस्था मोसाद सिरिया, पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि हिजबुल्लाच्या मागे लागलेली आहे. तेव्हा त्यांनी मोसादचे प्रमुख मीर डागन यांना सांगितलं होतं की मोसाद सध्या जे काम करत आहे ते सगळं ठीक आहे, परंतु मला इराण हवा आहे आणि तोच आता तुमचं पुढचं लक्ष असलं पाहिजे. तेव्हापासून मोसादचे मुख्य लक्ष इराणच आहे. इराण म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते. आणि जून 2025 नंतर तर या लक्ष्यावर लक्ष आणखीनच केंद्रित झालं होतं. फायनान्शियल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार की इस्रायलने गेल्या एका वर्षापासून इराणचे सर्व रोडवरील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले होते, जेणेकरून ते प्रत्यक्षाने पाहू शकतील की इराणचा कोणता अधिकारी कुठे आणि केव्हा जात आहे. एवढंच नाही तर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या वैयक्तिक अंगरक्षकाच्या हालचाली देखील ट्रॅक केल्या जात होत्या. मोसाद सोबतच अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA देखील यात सहभागी होती. खरं तर CIAच्याच ह्युमन इंटेलिजन्सनेच त्या बैठकीची माहिती जी आहे ती निश्चित केली होती, जिथे खामेनी पोहोचले होते. मोसादची तांत्रिक गुप्तचर यंत्रणा आणि CIAच्या मानवी गुप्तचर कार्याचा परिणाम असा झाला की अवघ्या 60 सेकंदाच्या आत अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला करून आयातुल्ला खामेनी यांची हत्या केली. नमस्कार, मी ज्ञानेश आणि आपण पाहतात TC मराठी. या व्हिडिओमध्ये त्या ऑपरेशनची आतली इनसाइड स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या अंतर्गत आयातुल्ला खामेनी यांची हत्या करण्यात आली. मोसाद गेल्या एका वर्षापासून इराणच्या शीर्ष नेत्यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद करत होतं. खामेनी ज्या बैठकीला उपस्थित होते त्याची माहिती कुठून मिळाली हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. इस्रायल आणि अमेरिकेला त्या बैठकीची वेळ कशी कळाली, कारण हल्ला आधीच होणार होता, परंतु बैठकीची वेळ निश्चित झाल्यावर हल्ल्याची वेळ देखील बदलण्यात आली. 28 फेब्रुवारीची ही तारीख, शनिवारचा दिवस, सकाळची ही वेळ होती आणि इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी एका बैठकीसाठी निघतात. त्यांची गाडी तेहरानच्या पाश्चर स्ट्रीटवर पोहोचते. त्यांच्या आधी आणि नंतर इराणचे इतर अनेक वरिष्ठ अधिकारी त्या बैठकीला पोहोचतात, परंतु हे सर्व लोक त्या गोष्टीपासून अनभिज्ञ होते की पाश्चर स्ट्रीटच्या ज्या बंकरमध्ये ते अत्यंत गुप्त बैठक करायला निघाले आहेत, तिथे कुणीतरी आधीच नजर ठेवून बसलं होतं, ते 2000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून. इस्रायलच्या गुप्तचर संस्थेला या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या हालचाली रिअल टाइममध्ये कळत होत्या. पण कशा? तर उत्तर आहे CCTV आणि हॅक केलेल्या फोनद्वारे. बैठक सुरू होताच इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला आणि पहिल्याच हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेले. परंतु ही बातमी 1 मार्चच्या रात्री निश्चित झाली. फायनान्शियल टाइम्समध्ये मेहुल श्रीवास्तव, जेम्स शॉर्टर आणि नेरी झिल्बर यांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आला आहे, ज्यामध्ये या ऑपरेशनची माहिती असलेल्या व्यक्तीच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे की इराणवर हल्ल्याची योजना काही महिने आधीपासूनच आखली जात होती. परंतु अमेरिकी आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी निश्चित केलं की खामेनी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी शनिवारी म्हणजेच 28 फेब्रुवारीच्या सकाळी तेहरानमधील त्यांच्या बंकरमध्ये एक बैठक घेणार आहेत. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्या ऑपरेशनमध्ये बदल केला. ही बैठक ज्या बंकरमध्ये होणार होती ते कुठं आहे? ते तेहरानच्या पाश्चर स्ट्रीटवर आहे. गुप्तचर माहिती मिळताच हे ठरलं की याच बैठकीदरम्यान खामेनी यांना ठार मारलं जाईल, कारण तेव्हा त्यांच्यासोबत इराणच्या मोठ्या पदावर असलेले उच्च अधिकारी देखील उपस्थित असतील. त्यामुळे एकाच हल्ल्यात राजवटीच्या सर्वोच्च कमांडरमधील बहुतेक अधिकारी ठार मारता येतील. इस्रायल आणि अमेरिकेने हेच केलं. परंतु पाश्चर स्ट्रीटचे ठिकाण आणि तेथे झालेल्या खामेनी यांच्या बैठकीबद्दल मोसाद आणि CIAला कसं कळलं, तर रिपोर्ट सांगतो की जेव्हा इराणचे शीर्ष अधिकाऱ्यांचे उच्च प्रशिक्षित अंगरक्षक आणि चालक पाश्चर स्ट्रीटजवळ कामावर आले, तेव्हा इस्रायलची नजर त्यांच्यावर होती. 2 पुराव्यांनी असा दावा केला आहे की तेहरानमध्ये जवळपास सर्व वाहतूक कॅमेरे वर्षभरापासूनच हॅक केले गेले आहेत. म्हणजेच तेहरानच्या रस्त्यावर होणाऱ्या हालचालीची माहिती इस्रायलकडे होती, तीही रिअल टाइममध्ये. पाश्चर स्ट्रीटवर अंगरक्षक आणि चालकाचे फोटो एन्क्रिप्ट करून तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलच्या सर्व्हरवर पाठवले जात होते. यातील एका कॅमेऱ्यातूनच खामेनी यांचे ठिकाण देखील कळलं होतं. रिपोर्टनुसार पाश्चर स्ट्रीटवर असलेल्या एका कॅमेऱ्याचा अँगल स्पष्टपणे सांगत होता की कोणत्या अधिकाऱ्याची वैयक्तिक गाडी कुठे पार्क होत आहे. तसेच खामेनी यांच्या बैठकीच्या संकुलाचा भाग देखील याच कॅमेऱ्याच्या टप्प्यात होता. म्हणजेच बंकरच्या त्या भागात काय चालू आहे यावरही इस्रायलची नजर होती. ते सतत पाहू शकत होते, ट्रॅक करू शकत होते. इस्रायलने इराणच्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाचे एक डोसियर तयार केले. त्यात प्रत्येक रक्षकाचा पत्ता, ड्युटीची वेळ, येण्या जाण्यासाठी वापरला जाणारा मार्ग आणि तो रक्षक कोणत्या सैन्यासोबत किंवा कोणत्या अधिकाऱ्यासोबत तैनात आहे याची सर्व माहिती त्या डोसियरमध्ये नोंदवली गेली. म्हणजेच इराणच्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सुरक्षा रक्षकाचे जीवाचे नमुने इस्रायलच्या डायरीत नोंदवले गेले होते. इस्रायलच्या एका गुप्तचर अधिकाऱ्यानं फायनान्शियल टाइम्सला सांगितलं आहे की आमच्याकडे तेहरानबद्दल एवढी माहिती आहे जेवढी जेरुसलेमची आहे,
म्हणजे ते त्या ठिकाणी पूर्णपणे परिचित होते. ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर नजर ठेवत होते आणि तेहरानची हालचाली ट्रॅक करत होते. इस्रायलकडे स्वतःचे गुप्तचर होतेच, त्यासोबत सीआयएची मदत, जी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आहे, तिची सुद्धा यांना मदत मिळाली. दोघांच्या गुप्तचर माहितीचा एकच संदेश होता की खामेनी शनिवारी सकाळी बैठकीसाठी त्यांच्या बंकरमध्ये येत आहेत. तरीही इस्रायलने आपल्या लष्करी सिद्धांतानुसार 2 वेगवेगळ्या स्रोतांकडून ही माहिती निश्चित केली. लक्ष्याचं ठिकाण, वेळ आणि तिथे कोण-कोण उपस्थित आहेत, ही सारी माहिती निश्चित झाली आणि मग हॅक केलेले वाहतूक कॅमेरे आणि फोन नेटवर्कमधून रिअल टाईम डेटा मिळवला, ज्यावरून कळलं की इराणचे शीर्ष अधिकारी बैठकीसाठी निघाले आहेत. थोड्याच वेळात आयतुल्ला खामेनी आणि इतर अधिकारी संकुलात म्हणजेच त्या बंकरमध्ये पोहोचले आणि मग इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला आणि पहिल्याच हल्ल्यात आयतुल्ला खामेनी यांची हत्या झाली. लक्ष्य आणि वेळ अंतिम झाल्यावर इस्रायली वैमानिकांनी स्पॅरो नावाची क्षेपणास्त्राचा या हल्ल्यामध्ये वापर केला, जे 1000 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावरून जेवणाच्या टेबला एवढ्या लहानशा लक्ष्याला भेदण्यास देखील सक्षम आहे. स्पॅरोला इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला रोखणे शक्य झालं नाही. 2001 मध्ये इस्रायलच्या पंतप्रधानांनी मोसादच्या प्रमुखाला जे लक्ष दिलं होतं, ते 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालं आहे. अमेरिका आणि इस्रायलने आयतुल्ला खामेनी यांची हत्या केली आहे. तरीही दोन्ही देशांनी सांगितलं आहे की हल्ला आता थांबणार नाही. इराणही या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे. किती दिवस प्रत्युत्तर देऊ शकेल, हे युद्ध किती काळ चालेल, हे प्रश्न येणाऱ्या दिवसात सुटतीलच आणि त्याची उत्तरं मिळतील. तोपर्यंत डीसी मराठी पाहत राहा, जिथे इराणच्या संबंधित अपडेट्स आणि इतर बातम्या आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत.